12 जून 2025 रोजी एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता। या अपघातात जवळपास 270 लोकांचा जागीच जीव गेला होता आणि विमानातील फक्त एकच प्रवासी बचावला गेला होता। बरेच कुटुंब या अपघातात उद्ध्वस्त झाले। यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली आणि अनेक गंभीर आरोपही करण्यात आले। मात्र अजूनही या अपघाताचे खरे कारण हे समोर आलेले नाही। मात्र आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली। सेफ्टी मॅटर फाउंडेशन या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत या अपघाताची स्वतंत्र आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली। याचिकेच्या सुनावणीत न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावत तीव्र नाराजी व्यक्त केली। विमान अपघाताच्या चौकशीसाठी जबाबदार असलेल्या एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इनोव्हेशन ब्युरोचा प्राथमिक अहवाल पूर्णपणे बेजबाबदारपणा असल्याचे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले। या अहवालात अपघाताचं ठोस कारण नमूद केलेलं नसून पायलटची चूक किंवा इंधनाची कमतरता ही शक्यता वर्तवण्यात आली आहे। मात्र न्यायालयाच्या मते हे निष्कर्ष अस्पष्ट आणि संशयास्पद आहेत। पायलट अनुभवी असूनही चुकीचा निर्णय कसा झाला यावर स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले। याबाबत बोलताना वकील प्रशांत भूषण यांनी देखील म्हटले की अपघाताच्या तब्बल 100 दिवसांनंतरही केवळ प्राथमिक अहवालच जाहीर करण्यात आला आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्यानंतर देखील अजून अंतिम निष्कर्ष का आलेले नाहीत यावर त्यांनी गंभीर प्रश्न देखील उपस्थित केलेत।